सस्पेन्स ऍक्टिव्हिटी वाटते रे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आता सकाळचे 9 वाजलेत आणि ब्लॉगची सुरुवात मी माझ्या गॅलरी मधून करतोय. आणि तुम्ही बघू शकता की माझा आज आहे ना सिंहगडला जायचा प्लॅन होता, पण प्लॅन हा पावसाने कॅन्सल केलेला आहे. रात्रभरापासून आहे ना पूर्ण पाऊस पडत नाही, रिमझिम रिमझिम हलका हलका, आणि सारी किचकिच करून टाकली आहे बघा खाली. सगळं वल्ल वल्ल आहे, नुसतं वल्ल वल्ल. आणि मग काय आता मग कॅन्सल करावा लागला प्लॅन. आता जाणार होतो मी पीएमटीने आपल्या त्या गडाच्या पायथ्याशी, आणि मग चालत वर जाणार होतो. तर सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलंय आपल्या, पण बघू कधी सक्सेसफुल होतोय तो प्लॅन. पण पावसाळ्यात जायचंच आहे मला एकदा तरी सिंहगडला. तर आता सध्या मी फ्रेश झालोय आणि जाऊया मग नाश्ता करू, बघू काय करता येईल. नाश्ता तर काय भेटला नाही, त्याच्यामुळे खाली बसलो होतो. तर आता इथे ना कॉर्पोरेशनचे माणसं आले आणि अचानक म्हणले हा मुलगा कुठे आहे. तर काही समजलं नाही का. नंतर कळलं की बाबा तो डेंग्यू पॉझिटिव्ह आहे, आमच्याच हॉस्पिटलला ऍडमिट आहे. पण प्रायव्हेटच्या केसेस आहे ना ज्या डेंग्यूच्या पॉझिटिव्ह झालेल्या असतात, त्या कमला नेहरू हॉस्पिटल आहे ना कॉर्पोरेशनचं, तर तिकडं सगळे सॅम्पल्स त्यांचे रिपोर्ट जातात. त्यामुळे ते ना जिथं स्पॉट असं दिसला ना की आता बाबा इथे इथे झाले नाही डेंग्यूचे केसेस, मग तिथे जाऊन तो कीटकनाशक वगैरे फवारतात. त्यांची टीम आली होती, गेली आता वरती नाही का. तर काळजी घ्या, पुण्यात डेंग्यूच्या केसेस वाढतात आहे. तुमच्याकडे जर काय असं साचलेलं पाणी वगैरे असेल तर ते सगळं साफ करा एरिया नाही का. नाहीतर डेंग्यू एकदा झालं ना खतरनाक येतो एक विषय. कंट्रोलमध्ये प्लेटलेट अशा झपाझप कमी होतात ना, समजत पण नाही आपल्याला. काळजी घ्या, एवढंच सांगायचंय. हे बघा, हेच ते होते कॉर्पोरेशनचे माणसं. ते फवारणीचा वगैरे पंप दिसत असेल त्यांच्या पाठीवर. तर असं होतं. आणि भाई पावसाला अचानक सुरुवात झाली, पण तरी पण आपल्याला सगळं आयतं घरी खायला वगैरे स्विगीवाले जे पोचवतात ना भाई, खरंच हॅट्सऑफ आहे त्यांना. हॅट्सऑफ स्विगीवाले भाई. पावसाचा जोर आहे ना वाढतच चालला, तुम्ही बघू शकता यार. म्हणजे कसला पडतोय बघा ना, रप्पा रप रप्पा रप नुसतं धुमाकूळ घातलाय. ते बघा त्या गाडीवर किती तडातड आवाज येत होता माहिती का, एवढा जोरात पाऊस पडत होता. आणि आमच्या हॉस्टेल समोरचं असं सगळं वातावरण. मित्रांनो नाश्ता तर स्किप केला होता, डवन आलाय डवन. मित्रांनो नाश्ता स्किप झाला, त्यामुळे आता डायरेक्ट जेवणालाच बसतोय. लय भूक लागलेली, बघू शकता जेवायला काय काय. वरण आहे, शेव आहे, त्यानंतर सॅलड आहे, चपाती. खाऊया. मस्त पाऊस पडतोय आणि गरमागरम वेगळाच आनंद आहे भाई. अंकुश पण जॉईन झाला मित्रांनो, ये ना जेवायला घेऊ. येतोय ना, जेवायचे का नाही. कसं खातोय बघा डुकरा. अंकुश एक चपाती आण रे. कोण होतं सांग रे काल, कोण होतं. तर मित्रांनो जस्ट आता जेवण करून रूमवर आलोय आणि आता परत तेच सडेल थोबाड बघायचं रूममेटचं. कशी पण विचित्र तोंड करतात हे बघा. अच्छा काय झाले तुझ्या चेहऱ्यावर, क्या आहे तुम्हारे पिंपल का रास. रास राज हा काय लावतो सांग ना. तुला काय वाटतं शिवाय दिले माझे व्हिडिओ क्लिप कट करेन का. अरे मी तिथं म्यूटचं बटन टाकतो रे. हा सांग ना काय लावतोय. तर कोणता तरी एक मूवी बघू आपण आज. हा कुठलं नाही रे, शर्ट लावू शकतो ना तो आतमधून. लवचिंगम. बाल्कनी मधून पावसाचा आनंद घेऊया. आणि अक्षरशः बाल्कनी मध्ये पण पाणी आलंय. काय करायचं यार या पावसाचं सांगा ना. याला का आता गावासारखं काय झडीचा पाऊस लागतो काय ना असं वाटतंय. खूप पाऊस पडतो यार, काहीच करता येत नाही पावसामुळे काहीच. आता आलोय, जेवण वगैरे केलं, आता घेतो पडी डायरेक्ट. परत नाईटला पण जायचंय आपल्याला. हम्म
छे. माशी कुठून आली रे? किती वाजले हर्ष? ए किती वाजले? किती वाजलेत? किती वाजलेत? ओ अयो अजून पाऊस पडतोय रे. काय लावले काय नाही? चष्ट लावले काय? ए सुबह से पाऊस गिर रहा है ना? मित्रांनो, सकाळी उठल्यापासून जे पाऊस चालू आहे ना, ते मी आता पण बघू शकता. माझा अजूनपर्यंत पाऊस चालू आहे. काय करणार यार, कुठं जाणार? तशी पण आपली फर्स्ट नाईट होती. मला जायचं होतं फिरायला बाहेर, पण काय कुठं जाता पण नाही आलं. चला आवरूया, 7 वाजले, जायचंय नाईटला. रेडी होते अभि. कट कट करना है का? कट करना. कट करना वो. अजून किती घेतो आता? आता काय अंडरपॅन्ट घालताना घेतो का? फिर माय स्किन केअर प्रोडक्ट्स काहीच करणं मला असेल मग. करणं बंद आता. आणि काय माहिती, हे कपडे घातले ना, एनर्जी डाऊन होते राव डायरेक्ट. म्हणजे असं पॅंगाळ्यागत वाटतं, झोपून घ्या वाटतं. जाऊ दे आता, झालोय रेडी, निघूया सेकंड नाईटला. सॉरी, फर्स्ट नाईटला. स्टोरी. तर चला मित्रांनो, यार चाललोय. हर्षल बा किती मजा करते, मोबाईल बघते. बाय हर्षल, बाय कर ना. दरवाजाच लॉक करून घ्यायला पाहिजे त्याचा. ऑलरेडी खूप लेट झालंय मला. चला जेवण पण करायचंय अजून. गुलाब जामुन का ले रहा हूँ, सीन भी जरा नहीं दिखाऊंगा रे वो. मित्रांनो, नाईट ड्युटी चालू आहे आणि हे बघा, एक पेशंट येतो आहे, एकदम बॅड पेशंट आहे, पॉलिट्रॉमाचा. त्यासाठी रात्रीचे 3 वाजता व्हेंटिलेटर रेडी करत होतो. तर असो, आपली फर्स्ट नाईट आता संपतच आहे, म्हणजे संपती आहे, बिझी आहे पण स्टील यार संपती आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.